स्क्रीन दिसते का बघा. पठाण. Yes, ma'am. ओके. Okay, so terminologies for that I2C bus. Okay, मग I2C बस फ्री आहे का इक्विप्ड आहे, म्हणजे डेटा ऑलरेडी पाठवत आहे, हे कशावरनं कळतं तर फ्री एफ या सिम्बॉल वरनं कळतं. इफ एफ इज देअर मीन्स बस इज आयडियल, बस इज फ्री अँड बोथ दोन्ही लाईन्स जे आहेत ते हाय सिग्नल कॅरी करतात. ओके, म्हणजे दोन्ही लाईन्स वरती काय सिग्नल असणार आहे, समजा SDA आणि SCL दोन्ही लाईन्स वरती हाय लेवल लॉजिक असणार आहे. ओके, सॉरी. ओके, नेक्स्ट. आता समजा मास्टरला कम्युनिकेशन स्टार्ट करायचं आहे. ऍट दॅट टाइम इट विल सेंड आयदर येस और आयदर आर. जर आधी डेटा पाठवलेला असेल तर त्याच्या एक्नॉलेज आल्यानंतर ना तो आर सेंड करेल, आणि जर फर्स्ट टाइम कम्युनिकेशन स्टार्ट करत असेल तर इट विल सेंड येस. ओके, जेव्हा येस म्हणजे काय, स्टार्ट ऑफ सेंडिंग द डेटा, आणि आर म्हणजे काय, रिस्टार्ट म्हणजे परत एकदा तुम्ही सिग्नल सेंड करा. मग हे स्टार्ट अँड रिस्टार्ट हे कुठल्या लाईन वरती जात आहे तर SDA या लाईन वरती. सो तुमचं सिग्नल विल चेंज फ्रॉम हाय टू लो. ओके, आधी हाय होता सिग्नल, आता तुमचा सिग्नल काय झाला, लो झाला. क्लॉक सिग्नल कशासाठी असणार आहे, क्लॉक सिग्नल फक्त सिंक्रोनायझेशन पर्पज साठी असणार आहे. सगळं जे काही डेटा कम्युनिकेशन आपलं होणार आहे ते SDA या लाईन वरती होणार आहे. ओके, मग इथे बघा नेक्स्ट इज C. सो C इज फॉर चेंज. सो चेंज इज नथिंग बट SCL लाईन लो जाते. हे कधी असणार आहे, जेव्हा डेटा बिट इज टू बी ट्रान्सफर्ड इज अप्लाइड बाय SDA लाईन. मग जेव्हा ऍक्च्युअल तुमचा डेटा ट्रान्समिट होतो तेव्हा तुमचं क्लॉक पल्स काय होणार आहे, लो जाणार आहे. ओके, D स्टँड्स फॉर डेटा. मग डेटा तुमचा आयदर जे काही सगळं डेटा बिट्स आपण पाठवतो ते बायनरी लँग्वेज मध्ये आपण सेंड करतो. सो बायनरी इज नथिंग बट इट इज दी सिरीज ऑफ वन्स अँड झिरो. मग डेटा पिन इथं आयदर हाय बीट किंवा लो बीट असू शकते, आणि हे कशावरती असणार आहे, फक्त तुमच्या SDA या लाईन वरती तुमचं असणार आहे. ओके, आणि लास्टला स्टॉप करण्यासाठी, म्हणजे डेटा ट्रान्समिट करून झालेला आहे, स्टॉप इंडिकेट करण्यासाठी then the SDA line again is goes into the high state from low state. लो वरनं परत ते काय होते, हाय स्टेट वरती जाते. डज इट इंडिकेट्स दॅट इट इज द एंड ऑफ डेटा. आणि तेव्हा तुमचं SCL लाईन सुद्धा हाय असणार आहे. म्हणजे SCL लाईन डेटा पाठवताना तुमचं SCL लाईन लो असणार आहे. डेटा जेव्हा स्टॉप करतो तेव्हा अगेन क्लॉक पल्स तुमचं हाय असणार आहे. ओके, आता हे आपल्याला कळालं की SDA वरती आपण डेटा पाठवतो. SCL फक्त क्लॉक पल्स साठी आहे. जेव्हा दोन्ही पिन्स हाय असतात तेव्हा ते फ्री आहे. जेव्हा दोन्ही पिन्स लो असतात म्हणजे इट इज इक्विप, ते सध्या डेटा ट्रान्समिट करतायत किंवा रिसिव्ह करतायत. मग आता त्यामध्ये ऍक्च्युअली आपलं डेटा ट्रान्सफर किती बिट होते तर 8 बिट डेटा ट्रान्समिट होते. and the bits are placed on SDA line with MSB बीट. पहिले सिरियल कम्युनिकेशन असल्यामुळे आपलं MSB मोस्ट सिग्निफिकंट बीट पहिले जाणार, त्याच्यानंतर ना मग तुमच्या SCL लाईन वरती हाय टू लो पल्स जाणार. ओके, क्लॉक पल्स ही नेहमी हाय असते. इथं सांगितल्याप्रमाणे क्लॉक पल्स ही नेहमी हाय असते. जेव्हा आपल्याला डेटा पाठवायचा तेव्हा क्लॉक पल्स ही लो होते. ओके, ओके, म्हणजे एक बीट पाठवल्यानंतर ना क्लॉक पल्स लो गेली, अगेन सेकंड बीट सेंड केल्यानंतर ना क्लॉक पल्स लो गेली, अगेन थर्ड बीट, फोर्थ बीट, फिफ्थ बीट, असं सगळे एक एक बीट पाठवताना जेव्हा तो बीट सेंड होतो तेव्हा ते क्लॉक पल्स काय होते, हाय टू लो सिग्नल देते.
So here you can see. Okay. So इथे बघू शकता पहिले MSB बीट पाठवलं. So MS बीट is the most significant bit and D0 म्हणजे तुमचा least significant bit LSB. ओके. जेव्हा एक बीट पाठवते तेव्हा क्लॉक पल्स काय होते? हाय टू लो होते. परत नेक्स्ट क्लॉक पल्स पाठवल्यावर परत तुमचं सिग्नल हाय टू लो जाते. परत नेक्स्ट डेटा पाठवल्यावर क्लॉक पल्स तुमचा हाय टू लो सेंड होते. सगळे बीट्स पाठवल्यानंतर ना लास्ट बीट काय असतं आपला? एक्नॉलेज बीट. ओके. एक्नॉलेज बीट मध्ये कळतं की तुमचा डेटा ट्रान्समिट झालाय का नाही. ओके. इथं आपण बघू शकतो इनिशियली स्टार्ट बीट. ओके. स्टार्ट बीट नंतर ना 7 बीट तुमचं स्लेवचा ऍड्रेस. त्याच्यानंतर ना मास्टर रीड करणार आहे का राईट करणार आहे ते. त्याच्यानंतर ना डेटा अँड देन एक्नॉलेजमेंट. अगेन एक्नॉलेजमेंट अँड डेटा. अगेन एक्नॉलेजमेंट अँड देन वन स्टॉप बीट. ओके. पी म्हणजे काय? स्टॉप बीट. म्हणजे I2C मध्ये तुमचं कम्युनिकेशन कसं होतं तर इनिशियली येस म्हणजे स्टार्ट ऑफ द कम्युनिकेशन. ओके. त्याच्यानंतर ना कुठल्या स्लेव वरती आपल्याला ऍड्रेस पाठवायचंय किंवा घ्यायचं आहे ते स्लेवचा ऍड्रेस. मग नंतर ना आपल्याला सांगायचं आहे की आयदर मला रीड करायचं आहे का राईट करायचं आहे. मग या सगळ्याचा एक्नॉलेजमेंट इथे येणार. ओके. देन रीड करायचंय का राईट करायचंय त्याच्यावरनं तुम्ही काय करता 8 बीट डेटा आयदर ट्रान्समिट करता किंवा रिसिव्ह करता. देन त्याचा एक्नॉलेजमेंट आणि अगेन 8 बीट डेटा ट्रान्समिटेड और रिसिव्ह. अगेन त्याचा एक्नॉलेजमेंट आणि लास्टला जिथे आपल्याला स्टॉप करायचं आहे तिथे आपण काय करतो? पी हे बीट आपण सेंड करतो. ओके. आता ऍड्रेसिंग. ओके. इन ऍड्रेसिंग I2C आयदर 7 बीट ऍड्रेस यूज करतात किंवा 10 बिट्स ऍड्रेस यूज करतात. ओके. हे फक्त झालं ऍड्रेस पर्पज साठी. आता ऍड्रेस पाठवत असताना सुद्धा मास्टर काय करतं एक एक्स्ट्रा बीट पाठवतंय and that one extra bits it tells either you want to write the signal to slave or either you have to read the data from slave. म्हणजे मायक्रो कंट्रोलर हे तुमच्या स्लेव कडनं डेटा रीड करणार आहे का मायक्रो कंट्रोलर त्या स्लेवला डेटा पेरिफेरलला डेटा तुमचा राईट करणार आहे हे कोण सांगतंय तर दॅट एक्स्ट्रा बीट. ओके. म्हणजे 7 बीट तुमचे स्लेवचा ऍड्रेस झालं आणि ऍड्रेस जे काही एक बीट येतं ते बीट काय सांगतं तुम्हाला आयदर रीड करणार आहे का राईट करणार आहे. इथे बघा. सो स्लेवचा ऍड्रेस आहे 7 बीट आणि त्याच्यानंतर ना एक बीट आहे दॅट इज R/W. ओके. म्हणजे तुम्ही रीड करणार आहे का राईट करणार आहे ते एक्स्ट्रा बीट तुम्हाला सांगते. ओके. तो बीट जर 1 असेल तर तुम्हाला डेटा रीड करायचंय स्लेव कडनं आणि जर तो म्हणजे रीडिंग ऑपरेशन परफॉर्म होत आहे आणि ते बीट जर 0 असेल तर राईट ऑपरेशन परफॉर्म होते. जसं की इथं R/W बार. सो W इज ऍक्टिव्ह लो सिग्नल. ऍक्टिव्ह लो म्हणजे लो सिग्नल आल्यावरतीच ते ऑपरेशन परफॉर्म होईल. म्हणजे हे बीट 1 असेल तेव्हा रीडिंग ऑपरेशन होणार आहे आणि हे बीट जेव्हा 0 असणार आहे तेव्हा रायटिंग ऑपरेशन होणार आहे. ओके. सो LSB जेव्हा 1 असेल तेव्हा रीड ऑपरेशन फ्रॉम स्लेव आणि जेव्हा हे बीट 0 असणार आहे ऍट दॅट टाइम मास्टर राईट्स टू दी स्लेव. रायटिंग ऑपरेशन होते जेव्हा 0 असते तेव्हा. मग आता रायटिंग होत असताना कसं होतंय बघा. इनिशियली मास्टर काय करतं स्टार्ट सिक्वेन्स सेंड करते म्हणजे इनिशिएट करते कम्युनिकेशन. इनिशिएट केल्यानंतर ना मग तो काय करतो डिव्हाइसचा ऍड्रेस सेंड करते. ओके. सो पहिले काय केलं कम्युनिकेशन स्टार्ट केलं त्याच्यानंतर ना ऍड्रेस सेंड केला त्याच्यानंतर ना थर्ड काय सांगितलं आयदर तुम्हाला रीड करायचं आहे का राईट करायचंय. ओके. सो इथं आपण काय म्हणतो रायटिंग ऑपरेशन तो ऍक्टिव्ह बीट लो ठेवतो म्हणजे राईट ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके. राईट ऑपरेशन परफॉर्म करतो म्हणजे मास्टरवरचा डेटा स्लेव वरती सेंड करते. ओके. मग आता एक पेक्षा अनेक स्लेव जर कनेक्टेड असतील तर तिथं काय करतं स्लेव काय करतात तर ऍड्रेस मॅच करून बघतात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय विल ड्रॉ हिअर डाऊन साइडला ड्रॉ करते.
Okay, so slave 1, slave 2 and slave 3. For example, 3 peripheral devices has been connected and now here this master 1 wants to communicate to second slave. Okay, तर तो काय करतो, तो एकच मेसेज ट्रान्समिट करतो, ऍड्रेस सेंड करतो, मग रिसीव्ह झालेला ऍड्रेस जे आहे तो मेसेज तिन्ही स्लेवला रिसीव्ह होणार. रिसीव्ह झाल्यानंतर ना प्रत्येक स्लेव काय करणार, आलेला ऍड्रेस आणि स्वतःचा ऍड्रेस मॅच करून बघणार. जेव्हा आलेला ऍड्रेस, इनकमिंग ऍड्रेस आणि सेल्फ ऍड्रेस मॅच होईल तेव्हाच ते मेसेज काय करतील, रिसीव्ह करतील, एल्स दे विल इग्नोर दॅट मेसेज. ओके, सो अदर्स काय करतात, अदर्स ते मेसेज इग्नोर करतात आणि ज्या स्लेव सोबत तो ऍड्रेस मॅच झालेला आहे त्यांनीच ते काय करतात, ट्रान्झॅक्शन कंटिन्यू करतात. म्हणजे रिसेप्शन ऑफ डेटा त्यांनी काय करतात, कंटिन्यू करतात. मग मास्टर काय करतो, मग ऍक्च्युअल डेटा तुमचं सेंड करतो आणि लास्टला मग तो स्टॉप बिट सेंड करते. अशा प्रकारे मास्टर कडून तुमच्या स्लेव कडे डेटा राईट झाला. ओके, फर्स्ट स्टेप काय बघा, मास्टर फर्स्ट सिक्वेन्स स्टार्ट करेल, स्टार्ट सिक्वेन्स, त्याच्यानंतर ना ऍड्रेस सेंड करेल, ऍड्रेस सेंड केल्यानंतर ना तो हे सांगेन की रीड करायचे का राईट करायचे. आता आपल्याला राईट करायचे त्यामुळे इथं काय केलं, ते बिट ऍक्टिव्ह 0 ठेवलं. ओके, आता मास्टरने ऍड्रेस सेंड केलेला आहे, तो नंबर ऑफ स्लेव्स जेवढे कनेक्टेड आहेत त्या I2C बसला तेवढे सगळे स्लेव्स काय करणार, रिसीव्ह झालेला ऍड्रेस आणि स्वतःचा ऍड्रेस मॅच करून बघतील. जे ते ऍड्रेस मॅच होईल तेव्हाच ते फर्दर कम्युनिकेशन करतील. जर ऍड्रेस मॅच झाला नाही तर ते काय करतील, अदर जे काही फर्दर मेसेजेस आहेत त्याला ते काय करतात, इग्नोर करतात. सो जेवढे नंबर ऑफ स्लेव्स आहेत त्यातल्या एका स्लेव सोबत मॅच होतं ज्याच्यासोबत आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे आणि तो स्लेव काय करतो, परत बाकीचे सगळे मेसेजेस रिसीव्ह करते. सो मास्टर नंतर ना काय करतात, डेटा सेंड करते, सगळा डेटा सेंड झाल्यानंतर ना देन इट विल सेंड स्टॉप सिग्नल इंडिकेटिंग दॅट इट इज एंड ऑफ मेसेज. हे कळाले का, कसं आपण स्लेव वरती राईट करतो. नेक्स्ट आहे रीडिंग फ्रॉम स्लेव. आता स्लेव कडनं डेटा आपल्याला रीड करायचंय. सो तेव्हा काय होतं, अगेन मास्टर कम्युनिकेशन स्टार्ट करते. सो मास्टर काय करतं, स्टार्ट सिग्नल सेंड करतंय आणि मास्टर ज्या स्लेव कडनं डेटा रीड करायचा आहे त्याचा ऍड्रेस सेंड करते. सो इट विल सेंड ऍड्रेस अँड देन इट विल सेंड रीड अँड राईट बीट. म्हणजे इथं आता हा बीट काय असणार आहे, हाय. इथं बघा, रीड अँड राईट बीट इज हाय, म्हणजेच तो काय सांगतोय की मला त्या स्लेव कडनं डेटा रीड करायचा आहे. ओके, देन अगेन दॅट मेसेज इज बिंग रिसिव्ड बाय ऑल दी स्लेव्ह. जेवढे नंबर ऑफ स्लेव्स तिथे कनेक्टेड आहेत त्या सगळ्या स्लेव्सला ते काय होतात, मेसेज रिसीव्ह होतात आणि रिसीव्ह झाल्यानंतर ना ते काय करतात, ऍड्रेस मॅच करून बघतात. जेव्हा एका स्लेव वरती तो ऍड्रेस मॅच होतो तेच स्लेव काय करतं, फर्दर कम्युनिकेट करते. अगेन स्लेव सेंड्स दी डेटा. ओके, अँड दॅट इज बिंग रेड बाय मास्टर. मास्टर पीस म्हणजे मायक्रो कंट्रोलर काय करतो, त्या पेरिफेरल डिव्हाइसचा डेटा रीड करतो आणि रीड करून झाल्यानंतर ना देन इट सेंड्स दी स्टॉप सिक्वेन्स. म्हणजे here it indicates that it is the end of that message. Okay, सो राईट करताना बघा तो बीट ऍक्टिव्ह लो असतो आणि रीड करताना तो बीट आपण हाय म्हणून सेंड करतो. ह्याच्यात कोणाला काही अडचण आहे का, म्हणजे हे सिक्वेन्स फॉलो होते बघा प्रत्येक वेळेस. सो येस म्हणजे स्टार्ट ऑफ सिक्वेन्स, देन वी सेंड दी स्लेव ऍड्रेस, मग आपण सांगतो रीड ऑपरेशन करायचे का राईट ऑपरेशन करायचंय, मग आपण ऍक्च्युअली 8 बिट डेटा ट्रान्समिट करतो, त्याचा एक्नॉलेजमेंट घेतो, परत 8 बिट डेटा ट्रान्समिट करतो, परत त्याचा एक्नॉलेजमेंट घेतो आणि लास्टला जेव्हा आपल्याला कम्युनिकेशन स्टॉप करायचं तेव्हा आपण पी हे बिट आपण सेंड करतो. हे कळाले का तुम्हाला, I2C बस कसं डेटा ट्रान्समिट करते किंवा कसं डेटा रिसीव्ह करते. ह्याच्यात काही Yes. अडचण आहे का. नाही. ओके, now features of I2C. Okay,
आता हे डेटा कसं पाठवायचं ते आपण बघितलं, डेटा कसं रीड करायचं हे बघितलं. मग ऍक्च्युअली जे फीचर्स काय आहेत, तर इट इज इंडिपेंडेंट मास्टर अँड स्लेव्ह. ओके, म्हणजे समजा 3 स्लेव्स किंवा 4 स्लेव्स, 5 स्लेव्स जर कनेक्टेड असतील तर ते सगळे इंडिपेंडेंटली वर्क करतात, कोण कुणावर डिपेंड नाहीये. सो पहिल्या स्लेव्हवरचा डेटा आपण सेकंडला सेंड करतो, सेकंडचा थर्डवर, थर्डवरचा मग मायक्रो कंट्रोलर वरती, असं काही नाही, सगळे इंडिपेंडेंट ते वर्क होतात आणि प्रत्येकाचं इंडिपेंडेंट ते मॉनिटरिंग होते. ओके, इट सपोर्ट्स बोथ मल्टी मास्टर अँड मल्टी मास्टर विथ स्लेव्ह फंक्शन्स. ओके, सो तुम्ही एकच मास्टर कनेक्ट करता येतं किंवा एक पेक्षा अनेक मायक्रो कंट्रोलर्स ऍट अ टाइम तुम्हाला कनेक्ट करतात विथ नंबर ऑफ स्लेव्स. ओके, कारण की त्याला आपण स्लेव्ह म्हणतो, म्हणजे स्लेव्ह हे ऑलरेडी नंबर्स मध्ये असतात. सो एक पेक्षा अनेक पेरिफेरल डिव्हाइसेस कनेक्ट असतात, त्यामुळे त्याला आपण स्लेव्ह म्हणतो. आणि मायक्रो कंट्रोलर जर एक पेक्षा अनेक कनेक्ट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मल्टी मास्टर. ओके, सो मल्टिपल I2C slave addresses supported in hardware. ओके, सो एक पेक्षा अनेक स्लेव्ह आपण कनेक्ट करतो तर प्रत्येक स्लेव्हचा ऍड्रेस सेपरेट आहे, therefore it is supported for multiple addresses. ओके, one slave address can be selectively qualified with a bit mask or an address range in order to respond to multiple I2C bus. म्हणजे काय, तर इथे लास्ट मध्ये आपण बघितलं होतं की 7 बिट ऍड्रेस आहे. ओके, 7 बिट मधले सुद्धा, एक सेकंड, हा, इथं आपण बघितलं जे काही स्लेव्हचा ऍड्रेस आहे ते स्लेव्हचा ऍड्रेस 7 बिट ऍड्रेस आहे. त्या 7 बिट मधले अप्पर 4 बिट्स आपण हे स्पेसिफिक डिव्हाइस सिलेक्ट करण्यासाठी यूज करतो. स्पेसिफिक समजा काय म्हणूया की मेमरीची आयसी असू दे किंवा कुठले रजिस्टर्स असतील किंवा कॅशे मेमरी असतील. ओके, तर ते सिलेक्ट करण्यासाठी वरचे 4 बिट्स आहेत आणि लोअर 3 बिट्स कशासाठी आहेत, तर सेम टाइप ऑफ डिव्हाइसेस जर तुम्हाला एक पेक्षा अनेक डिव्हाइसेस कनेक्ट करायचे असतील तर तिथलं फक्त नंबरिंग चेंज होते. ओके, तेच म्हणजे काय, तर वन स्लेव्ह ऍड्रेस कॅन बी सिलेक्टिव्हली क्वालिफाईड विथ अ बिट मास्क. ओके, किंवा ऍड्रेस रेंज, म्हणजे असे मल्टिपल बस ऍड्रेसेस आपण कनेक्ट करू शकतो. ओके, आणि जर 10 बिट ऍड्रेसिंग आपल्याला यूज करायचं असेल तर सॉफ्टवेअर असिस्ट थ्रू आपण 10 बिट ऍड्रेस सुद्धा आपण यूज करू शकतो. ऍज वेल एज 3 डिफरंट स्पीड्स मध्ये हे अवेलेबल आहे, दॅट इज 100 kbps, 400 kbps आणि 3.4 mbps. Next advantages. So multiple slave devices can be accessed only with 3 line wire. ओके, 3 लाईन वायर सोबत हे यूज होतं, पण आपलं हे जे काय I2C आहे ते 2 लाईन वायर मध्येच ते यूज होतं. त्यामुळं त्याची इम्प्लिमेंटेशन कॉस्ट जी आहे लो आहे आणि ते आपण हार्डवेअर थ्रू सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो, सॉफ्टवेअर थ्रू सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो. वाय सॉफ्टवेअर थ्रू, बिकॉज जर तुम्हाला 10 बिट ऍड्रेस जर यूज करायचा असेल तर सॉफ्टवेअर थ्रू आपण यूज करू शकतो. आणि इट सपोज मल्टी मास्टर. ओके, स्लेव्ह तर एक पेक्षा अनेक स्लेव्ह असतात, पण एक पेक्षा अनेक मास्टरचं कॉन्फिगरेशन सुद्धा आपण I2C मध्ये सपोर्ट करू शकतो आणि इट इज इझी टू इम्प्लिमेंट. I2C मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. नेक्स्ट इज कॅन बस. ओके, आता कॅन बस कडे जाण्याच्या आधी इंट्रा व्हेहिक्युलर कम्युनिकेशन काय आहे ते बघूया. ओके, सो सगळ्या जणांना 2 व्हीलर माहितीये, 4 व्हीलर कार्स माहितीये. ओके, तर ते 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कार्स मध्ये बघा बरेच ऍट अ टाइम ऑपरेशन्स सायमल्टेनियसली ऑपरेशन्स रन होत असतात. जसं की इंजिनचं टायमिंग किंवा गिअर बॉक्स, जे काही तुम्ही 2 व्हीलर म्हणा, 2 व्हीलरचे मोटर व्हेकल्स, ऍक्टिव्हा सारखे वगैरे नाही, किंवा कार मध्ये जे काही गिअर बॉक्स वगैरे चेंज करता, गिअर चेंज करता, तर तिथले गिअर बॉक्सचे सिग्नल्स किंवा अँटी ब्लॉक सिस्टीम किंवा एक्सेलरेशन सिस्टीम, हे सगळे जरी तुम्ही तिथं फिजिकली मेकॅनिकली करत असलात तरी ते जे काही सिग्नल्स आहेत हे तुम्हाला तिथं स्पीडोमीटर वरती दिसत असतं आणि ऍक्च्युली ते होत पण असतं. सो तुम्ही इथनं ब्रेक प्रेस केला की तिकडे तुमचं टायरचं स्पीड कमी होऊन ते स्टॉप होतंय. तर ते डायरेक्टली गिअर तुम्ही कनेक्ट करता तर ते थ्रू वायर कनेक्ट करता, है की नाही. सो
तिथं जे काही ऑटोमोबाईल किंवा ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स जे आहे तिथं डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा डेटा फास्टेस्ट कम्युनिकेशन करण्यासाठी आपण कॅन बस यूज करतो. समजा कॅन बस नाही यूज झाली तर तिथं काय होणार तर जे काही डिव्हाइस आहेत ते आपण कसं कंट्रोल करणार म्हणजे डेटा एक्सचेंज कसं होणार जर समजा कॅन बस वापरली नाही आपण सिंपल केबल जर तिथे यूज केली आणि तुम्हाला आता जे काही सगळे आता गिअर बॉक्स डिजिटल आहे स्पीडोमीटर डिजिटल आहेत ओके व्हेकल्स मध्ये किंवा इंडस्ट्रियल मधले कुठलेही ऍप्लिकेशन्स घ्या जे काही सीएनसी मशीन पीएलसी मशीन्स आहेत ते सगळे डिजिटल सिग्नल्स वरती वर्क करतात का तर तिथे तुम्हाला डिस्प्ले आलेले आहेत ओके सो स्पीडोमीटर हे तुमचा डिजिटल डिस्प्ले झाला तर तिथं जे काही इफेक्टिव्हली डेटा पाठवायचा आहे ते डेटा पाठवण्यासाठी आपण काय करतो तर आपण इथं फील्ड बस यूज करतो ज्याला आपण कॅन बस असं म्हणतो ओके तर अशा प्रकारे वेगळे वेगळे बस आहेत RS-232 485 कॅन AR सीनेट ICE बीट बस मॉडबस हार्ट क्वांटल हे सगळे बस आहेत जे की तुमचं हाय स्पीड डेटा ट्रान्समिट करण्यासाठी यूज होते त्यातला आपण कॅन बस आपण डिस्कस करणार आहोत ओके सो कॅन बस काय आहे कॅन बस म्हणजे कंट्रोल एरिया नेटवर्क ओके जसं की मी आता तुम्हाला 4 व्हीलरचं एक्झाम्पल दिलं 4 व्हीलर मध्ये तुमचं गिअर बॉक्स तुम्ही गिअर चेंज करता स्पीड चेंज करता ओके ते तुम्हाला सगळं स्पीडोमीटर वरती डिस्प्ले होते आणि ऍक्च्युअल तुमचं वर्कआउट पण होतंय तर तिथं ते एरिया कंट्रोल करण्यासाठी जे काही नेटवर्क कनेक्ट केलेलं आहे त्या नेटवर्कला आपण कंट्रोल एरिया नेटवर्क असं म्हणतो विच इज दी फास्ट सिरियल बस ओके तुमचा डेटा हे फास्ट सिरियली सेंड होतो आणि विच इज इफिशियंट रिलायबल अँड व्हेरी इकॉनॉमिकल ओके विथ सेन्सर्स अँड ऍक्च्युएटर ओके म्हणजे जे काही सेन्सर्स अँड ऍक्च्युएटर बसवलेले असतात त्याच्यासोबत ते इकॉनॉमिकली कनेक्ट होऊन डेटा ट्रान्समिट केला जातो ओके मग कॅन बस ऍक्च्युअली काय आहे तर ही ट्विस्टेड पेअर केबल आहे ज्याच्यामध्ये त्याची डेटा स्पीड आहे 1 मेगाबिट्स पर सेकंड अँड विच कॅन बी कनेक्टेड अप टू 40 डिव्हाइसेस ओके जर 40 डिव्हाइसेस साठी आपण 40 वेगळे वेगळे वायर्स कनेक्ट केल्या तर तिथं काय होतं तुमचं सर्किट एकदम बल्की होतंय जर एकच वायर यूज करून तुम्ही 40 डिव्हाइसेस कनेक्ट केला तर तिथे काय होतंय सर्किटचा साईज कमी होतंय ओके सो ही जी काही कॅन बस आहे दॅट कॅन बस इज ट्विस्टेड पेअर केबल आहे आणि त्या ट्विस्टेड पेअर केबल मध्ये तुमचा डेटा किती स्पीडने ट्रान्समिट होतोय दॅट इज 1 मेगाबिट्स पर सेकंडने तुमचा डेटा ट्रान्समिट होतोय आणि अप टू 40 डिव्हाइसेस तुम्ही त्या कॅन बसला कनेक्ट करू शकता जसं आता आपण I2C मध्ये बघितलं मास्टर अँड स्लेव्ह आपण कनेक्ट करू शकत होतो तसंच इथं आपण वेगळे वेगळे 40 डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो आणि ओरिजिनली हे कशासाठी डेव्हलप झालेलं आहे तर ऑटोमोबाईल्स मध्ये वायरिंग करण्यासाठी हे यूज आहे ओके and nowadays it is also used in machines and factory automations म्हणजे जसं म्हटलं CNC machines किंवा जे काही इंडस्ट्री 4.0 येते तिथं सुद्धा हे कॅन बस आपण यूज करतोय म्हणजे फीचर्स काय आहेत बघा सो एनी नोड आता नोड म्हणजे जसे की स्लेव्ह किंवा डिव्हाइस ओके एनी नोड कॅन एक्सेस दी बस विथ द when the bus is quiet म्हणजे काय जेव्हा बस फ्री आहे जेव्हा बस फ्री आहे कॅन बस फ्री आहे तेव्हा कुठलंही नोड त्या बस यूज करू शकते इट इज नॉन डिस्ट्रक्टिव्ह It is non-destructive bitwise attribution with 100% use of bandwidth without loss of data. Okay. So तिथं तुमचा डेटा आहे 100% ट्रान्समिट होत आहे आणि विदाउट एनी लॉस तुमचं मेसेज लॉस होत नाही आणि इट इज बेस्ड ओके म्हणजे आता जे काही ऑटोमोबाईल व्हेकल्स आहेत ऑटोमोटिव्ह व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये प्रायोरिटी इज इम्पॉर्टंट ओके सो सेन्सर्स आता तुम्ही बघता की ते एअर बॅग ओपन होतंय सो ऍट द टाइम ऑफ ऍक्सिडेंटल सो तिथे सेन्सर सेन्स करतात स्पीड एकदम वाढतं अचानक स्पीड वाढलं किंवा अचानक ब्रेक बसला किंवा फ्लो कंट्रोल जास्त झालं डेटाचं तर तिथे काय होतं एअर बॅग्स ओपन होतात हो की नाही मग ते एअर बॅग म्हणजे काय प्रायोरिटी दिलेली आहे त्याला therefore this CAN bus is priority based protocol okay कुठल्या मेसेजेसला सो ऍट अ टाइम तुम्ही 40 डिव्हाइसेस कनेक्ट केले
तर 40 डिव्हाइसेस मध्ये जर सायमल्टेनियसली 2 किंवा 3 सिग्नल्स रिसीव्ह झाले तर त्याच्यामधून कुठल्या सिग्नलला हायेस्ट प्रायोरिटी द्यायची आहे तर हे त्या कॅन बस मध्ये डिसाइड केलं जातं. Therefore this is priority based protocol and peer to peer किंवा मल्टीकास्ट रिसेप्शन. peer to peer म्हणजे काय, पॉइंट टू पॉइंट. सो जे काही डिव्हाइसेस कनेक्ट करतात ते डिव्हाइस टू डिव्हाइस तुम्ही कम्युनिकेशन करू शकता किंवा मल्टीकास्ट, एकानेच मेसेज पाठवायचा आणि सगळ्यांनी रिसेप्ट करायचं, असं सुद्धा तुम्ही ते करू शकता. सो ऑटोमॅटिक एरर डिटेक्शन अँड सिग्नलिंग अँड रिट्राईज. ओके, जर तुम्हाला एखादं मेसेज मध्ये एरर रिसीव्ह झाला असेल तर ते एरर कॅन बस मध्ये डिटेक्ट करता येते. ओके, आणि जे काही डेटा पाठवायचा आहे दॅट डेटा इज 8 बिट लॉंग. 8 बिट डेटा तुम्ही पाठवू शकता. सॉरी. ओके, हे जसं आता म्हटलं पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन करायचं असेल किंवा मल्टी पॉइंट पण कम्युनिकेशन करायचं असेल तर सिंगल कॅन बस जे आहे ती पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन करते विथ दी सर्किट सिम्प्लिसिटी. जस्ट यू हॅव टू यूज मॅक ऍड्रेस. ओके, म्हणजे त्या प्रोटोकॉलला मॅक प्रोटोकॉल, सो मीडिया एक्सेस कंट्रोल, मॅक इज नथिंग बट मीडिया एक्सेस कंट्रोल, ते प्रोटोकॉल यूज करून मग तिथे तुम्हाला पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन करता येते. मग ते कॅन काय करतं, मॅकला असं यूज करते की इट युजेस युनिक आयडेंटिफायर. ओके, पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेट करायचं म्हणजे आपल्याला प्रत्येक नोडचा, प्रत्येक डिव्हाइसचा ऍड्रेस माहित असला पाहिजे. त्याचे एक युनिक ऍड्रेस असणारे, युनिक आयडेंटिफायर ऍड्रेस असणारे ते माहित असलं पाहिजे. मग ते माहित असण्यासाठीच आपण काय करतो, मॅक यूज करतो. आणि कॅन बस काय करते, कॅन बस मॅकला असं मॅनेज करते की ते प्रत्येक नोडला एक युनिक मेसेज, युनिक आयडेंटिफायर देईल. ओके, आणि त्या आयडेंटिफायर मध्येच मग त्या मेसेजची प्रायोरिटी ठरते. हाय प्रायोरिटीचं मेसेज आहे का लो प्रायोरिटीचं मेसेज आहे. ओके, सो दिस इज दी ऍक्च्युअल फिजिकल कनेक्शन ऑफ कॅन बस. सो मायक्रो कंट्रोलर जिथं तुमचा सगळा डेटा प्रोसेस होतो, आयदर रीड होतो, राईट होतो किंवा त्या डेटावरती प्रोसेस होतो. देन तुमचा कॅन कंट्रोलर आहे. सो कॅन कंट्रोलर म्हणजे काय, सो डेटा ट्रान्समिट करणारे का रिसिव्ह करणारे ते कॅन कंट्रोलर ठरवतं. देन कॅन ट्रान्स रिसिव्हर्स मीन्स इट कॅन ट्रान्समिट द मेसेज as well as it can receive the message. ओके, आणि देन मग ऍक्च्युअल तुमची कॅन बस येते. ओके, सो कॅन बस इथे तुम्हाला दिसते. सो कॅन लो अँड कॅन हाय. ओके, आणि ह्याला वेगळे वेगळे डिव्हाइसेस तुम्ही ऍट अ टाइम कनेक्ट करू शकता. त्या डिव्हाइसेस वरचा डेटा तो रीड सुद्धा करू शकतो आणि त्या डिव्हाइस वरती तो डेटा राईट सुद्धा करू शकतो. असं एका कॅन बसला तुम्ही 40 डिव्हाइसेस वेगळे वेगळे कनेक्ट करू शकता. ओके, इथे बघा ही झाली कॅन बस. सो आता मी आता ह्याच्या खालच्या बाजूला काय असणार आहे, परत तुमचं कॅनचं ट्रान्स रिसिव्हर, कॅनचं कंट्रोलर आणि कॅन मग मायक्रो कंट्रोलर. सो डायरेक्टली मी इथे मायक्रो कंट्रोलर लिहिते आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला मग कॅनचे स्टेशन्स असणार आहे, दॅट इज दी पेरिफेरल डिव्हाइसेस. ओके, सो त्या पेरिफेरल डिव्हाइसेसला बघा काय म्हटलेलं आहे, जसं की आपण I2C मध्ये स्लेव्ह म्हणतो तसं कॅन मध्ये काय असणार आहे, कॅन स्टेशन 1, कॅन स्टेशन 2, कॅन स्टेशन 3, कॅन स्टेशन 4, कॅन स्टेशन 5, असे अप टू 40 कॅन स्टेशन्स आपण ऍट अ टाइम कनेक्ट करू शकतो. ओके, बट दिस कॅन बस इट इज अ 2 वायर, म्हणजे कॅन वरती 2च वायर आहेत, जसं की आपण इथे बघू शकतो हाय अँड लो इथं. सो कॅन बस लाईन्स मध्ये बघा कॅन हाय अँड कॅन लो असे 2 लाईन्सच आहेत आणि इट इज हाफ ड्युप्लेक्स. सो हाफ ड्युप्लेक्स म्हणजे काय, ऍट अ टाइम एकच जण मेसेज ट्रान्समिट करू शकते वाईल दी अदर इज रिसिव्हिंग. सायमल्टेनियसली तुम्ही डेटा पाठवताय आणि रिसिव्ह करताय, असं फुल ड्युप्लेक्स सिस्टीम वरती कॅन बस वर्क होत नाही. कॅन बस ही हाफ ड्युप्लेक्स सिस्टीम वरती वर्क होते, म्हणजे ट्रान्समीटर डेटा ट्रान्समिट करेल आणि रिसिव्हर रिसिव्ह करेल. ऍट अ टाइम ते एकच ऑपरेशन परफॉर्म करतील. मग हे ऍट अ टाइम एकच ऑपरेशन परफॉर्म केल्यामुळे काय होतं, त्याची स्पीड ही वाढते. देअरफॉर इट इज यूज फॉर हाय स्पीड ऍप्लिकेशन्स आणि
फॉर मेसेज बेस्ड किंवा प्रायोरिटी बेस्ड साठी ते यूज होते. ओके ना. आता म्हटल्याप्रमाणे ते हाय स्पीड साठी तर यूज होतेच होते, ऍज वेल एज इट अलाउज रिअल टाइम कंट्रोल. जसं की मी एअरबॅगचं ऍप्लिकेशन दिलं फोर व्हीलर साठी. ओके जेव्हा ते सेन्सर सेन्स करून त्याला वाटेल की नाव इट इज ऍक्सिडेंटल केस, ऍट दॅट टाइम इट ओपन्स दी एअरबॅग्स. ओके नाही म्हणजेच हे काय करतं, रिअल टाइम ऍप्लिकेशन वरती वर्क होते. ऑल्सो इट इज रिलायबल इन नॉइज क्रिटिकल एन्व्हायरमेंट. ओके म्हणजे तुमचं जेव्हा केबल्स थ्रू डेटा ट्रान्समिट जरी होत असला, सराउंडिंग सर्किटचं जरी नॉइज होत असलं तरी सुद्धा एरर फ्री मेसेजेस तिथं ट्रान्समिट अँड रिसीव्ह होतात. इट वर्क्स ऑन मल्टी मास्टर नेटवर्क. ओके म्हणजे इथं सुद्धा एक पेक्षा अनेक मास्टर्स असू शकतात आणि ते कशावरती वर्क करतात तर CSMA CD प्लस AMP म्हणजे काय, कॅरियर सेन्स मल्टिपल एक्सेस कोलिजन डिटेक्शन विल आर्बिट्रेशन ऑन मेसेज प्रायोरिटी. म्हणजे जरी ते दोन मेसेज कोलाइड झाले तरी सुद्धा त्या मेसेजच्या प्रायोरिटी वरती तुम्हाला त्याचं काय म्हणूया डिटेक्शन करता येतं. मग तिथं जे काही कॅन नोड आहे ते पहिले चेक करते की बस बिझी आहे का नाही. बस जेव्हा फ्री असेल तेव्हाच ते काय करतात, मेसेज ट्रान्समिट करतात किंवा रिसीव्ह करतात. इट सपोर्ट्स हाफ डुप्लेक्स, जसं की आता म्हटल्याप्रमाणे आयदर ते ट्रान्समिट करतात किंवा रिसीव्ह करतात. आणि त्याच्या मेसेजमध्ये एक आयडेंटिफायर असतं, आयडी. आयडी म्हणजे काय, कुठल्या नोडला पाठवायचं ते आयडी. जसं आपण I2C मध्ये ऍड्रेस म्हणतो तसं कॅन बस मध्ये त्याच ऍड्रेसला आपण काय म्हणतो, आयडी म्हणतो. म्हणजे आयडेंटिफायर आहे असं आपण म्हणतो. आणि त्या आयडेंटिफायर मध्ये 8 बिट डेटा सुद्धा असणार आहे आणि त्या मेसेजची प्रायोरिटी असणार आहे की तो मेसेज हाय प्रायोरिटीचा आहे का लो प्रायोरिटीचा आहे. ओके ओके सो त्याच्यामध्ये कुठल्याच नोडचा ऍड्रेस नसणार आहे. सो ऍट अ टाइम ते ब्रॉडकास्ट करतात मेसेजेस. ज्या आयडेंटिफायर सोबत ते मॅच होईल तेच ते काय करतील, डेटा रिसीव्ह करतील किंवा स्टॉप करतील. एवढं एक स्लाइड बघून आपण स्टॉप करू वाटलेस तर. ओके मग आयडेंटिफायर काय सांगतंय तर आयडेंटिफायर मध्ये ऍक्च्युअल ओव्हरऑल तुमचं मेसेज असणार आहे. तो मेसेज आपण सिरियली त्या बसवरती ट्रान्समिट करतो आणि ते एनकोड होतं नॉन रिटर्न टू झिरो ह्या फॉर्म मध्ये. ओके सो तुम्ही कम्युनिकेशन मध्ये शिकला असाल. सो रिटर्न टू झिरो, नॉन रिटर्न टू झिरो सिग्नल्स. ओके आणि जे काही ते मेसेज आहे ते NRZ ह्या फॉर्मॅट मध्ये सेंड होतं त्या बसवरती आणि जे की सगळे नोड्स रिसीव्ह करतात. ओके जसं की I2C मध्ये मास्टर मेसेज सेंड करते, ऍड्रेस सेंड करते, सगळे स्लेव काय करतात ते ऍड्रेस मॅच करून बघतात. तसं इथं कॅन मध्ये तो मेसेज आयडेंटिफायर काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो आणि सगळे नोड्स काय करतात ते रिसीव्ह करतात मेसेज. इच नोड्स चेक्स दी आयडेंटिफायर. प्रत्येक नोड काय करतं, आयडेंटिफायर चेक करतं. जर ते त्याच्याशी रिलेव्हंट असेल तर ते मेसेज एक्सेप्ट करतात. जर तो आयडेंटिफायर त्याला रिलेव्हंट नसेल तर ते त्या मेसेजला इग्नोर करतात. जसं स्लेव मध्ये ऍड्रेस मॅच झाला तरच डेटा रिसीव्ह करतात, नाहीतर मेसेज इग्नोर करतात. तसंच कॅन मध्ये जर आयडेंटिफायर नोड सोबत मॅच झाला तर तुमचा डेटा एक्सेप्ट केला जातो, नाहीतर सगळे बाकीचे मेसेजेस काय करतात, इग्नोर केले जातात. मग हे अशा प्रकारचं सेन्सर्स, ऍक्च्युएटर किंवा एनी अदर कंट्रोल डिव्हाइसेस आहेत. ते डायरेक्टली आपण कॅन बसला कनेक्ट करत नाही, पण होस्ट प्रोसेसर थ्रू आपण कनेक्ट करतो. म्हणजेच मायक्रो कंट्रोलर थ्रू आपण ते कॅन कंट्रोलरला पण कनेक्ट करतो. मग समजा 2 पेक्षा अनेक मेसेजेस जर एकाच टायमिंगला जर कॅन बसला आले तर ते कुठल्या मेसेजला प्रायोरिटी देणार हे कसं कळतं तर त्याच्या आयडी मध्ये हाय प्रायोरिटी आहे का नाही त्याच्यावरनं ते त्या मेसेजला प्रोसेस करतात. ज्याची हाय प्रायोरिटी असेल म्हणजे समजा 3 मेसेजेस जर आले असतील, 3 मेसेजेस मधल्या सेकंड मेसेजला हायेस्ट प्रायोरिटी असेल, थर्ड मेसेजला त्याच्यापेक्षा कमी प्रायोरिटी असेल आणि फर्स्ट मेसेजला निग्लिजिबल प्रायोरिटी असेल तर सेकंड मेसेजला सगळ्यात हाय प्रायोरिटी दिली जाते.
सेकंड मेसेजला प्रायोरिटी दिल्यानंतर ना मग थर्ड मेसेज बघितला जातो. थर्ड मेसेजला सर्व्हिस दिल्यानंतर ना मग फर्स्ट मेसेजला प्रायोरिटी दिली जाते. त्यामुळे ह्याला काय म्हणतो तर आपण प्रायोरिटी बेस्ड बस आर्बिट्रेशन असं सुद्धा म्हणतो, जिथं स्मॉलेस्ट प्रायोरिटीचे मेसेजेसला सगळ्यात लास्टला ट्रीट केलं जातं आणि हायेस्ट प्रायोरिटीचे मेसेजेस सगळ्यात पहिले ट्रान्समिट केले जातात. ओके, इथपर्यंत काही अडचण आहे का कॅन बस मध्ये? कुणाला काही अडचण आहे? त्याचं फ्रेम फॉर्मॅट आणि कसं डेटा ट्रान्समिट होते हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके.